नमस्ते मित्रांनो, तुम्ही बघत आहात डिजिटल मराठी लेक्चर आणि आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरण, वाक्य व वाक्यांचे प्रकार. वाक्य व वाक्यांचे प्रकार. तर वाक्यांचे प्रकार दोन प्रकारे पडले जातात. एक अर्थावरून पडणारे प्रकार आणि दुसरे रचनेवरून पडणारे प्रकार. आज आपण अर्थावरून पडणारे प्रकार बघणार आहोत. त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर. आता बघा, वाक्य म्हणजे काय? पहिल्यांदा वाक्य म्हणजे काय बघूया. संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. वाक्याचे दोन भाग असतात. ज्याच्याविषयी सांगायचे ते उद्देश आणि जे सांगायचे म्हणजे विधेय. आपण उदाहरणातून समजून घेऊया. उदाहरण आहे, त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. या वाक्यात मुलाविषयी सांगायचे आहे, म्हणून मुलगा हा उद्देश आहे, तर जातो हा विधेय आहे. जातो हा विधेय आहे. या वाक्यातील त्याचा मोठा हा शब्द उद्देशाचा विस्तार आहे, तर दररोज आगगाडीने हे शब्द विधेयाचा विस्तार आहे. बघा, त्याचा मोठा मुलगा दररोज आगगाडीने मुंबईला जातो. यामध्ये त्याचा मोठा मुलगा हे काय, तर हे उद्देश आहे आणि दररोज आगगाडीने मुंबईला जातो हे विधेय आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा, मराठी व्याकरणात वाक्याचे खालील दोन प्रकार पडतात. मराठी व्याकरणात वाक्याचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे अर्थावरून पडणारे प्रकार आणि दुसरे म्हणजे वाक्यात असणाऱ्या विधानांवरून पडणारे प्रकार. आपण शिकणार आहोत अर्थावरून पडणारे प्रकार. बघा, अर्थावरून पडणारे प्रकार. बघा, पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य, दुसरा आहे आज्ञार्थी वाक्य, तिसरा आहे प्रश्नार्थक वाक्य आणि चौथा आहे उद्गारार्थी वाक्य. हे चारही वाक्य प्रकार आहेत. विधानार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य. यामध्ये पहिले आपण बघणार आहोत विधानार्थी वाक्य. जेव्हा एखाद्या गोष्टीविषयी विधान केले जाते त्या वाक्य प्रकारास विधानार्थी वाक्य म्हणतात. आपण नॉर्मल जे बोलतो ते सर्व वाक्य बहुतेक करून विधानार्थी वाक्य असतात. बघा, एक उदाहरण बघूया आपण. माझे घर दवाखान्याजवळ आहे. माझे घर दवाखान्याजवळ आहे. आणि दुसरं वाक्य बघा, तो रोज व्यायाम करत नाही. तो रोज व्यायाम करत नाही. हे दोन्ही वाक्यामध्ये काय आहेत, तर नॉर्मल विधान आहे. बरोबर आहे, म्हणून याला विधानार्थी वाक्य असे म्हटले जाते. बघा, विधानार्थी वाक्य दोन प्रकार आहेत. विधानार्थी वाक्याचेही दोन प्रकार आहेत. बघा, एक वाक्य आहे होकारार्थी वाक्य. होकारार्थी वाक्य म्हणजे काय, ज्या विधानातून एखाद्या कृतीचा होकार दर्शवला जातो. या विधानातून एखाद्या कृतीचा होकार दर्शवला जातो. आणि नकारार्थी वाक्य म्हणजे काय बघा, या विधानातून एखाद्या कृतीचा नकार दर्शवला जातो. जे नकारार्थी वाक्य असते. ज्याच्यात होकार असतो तो होकारार्थी वाक्य, ज्याच्यात नकार असतो तो नकारार्थी वाक्य. आता वरील वाक्य पुन्हा वाचा. माझे घर दवाखान्याजवळ आहे आणि तो रोज व्यायाम करत नाही. त्यातील होकारार्थी वाक्य कोणते आहे, तर माझे घर दवाखान्याजवळ आहे. आणि नकारार्थी वाक्य कोणते आहे, तर तो रोज व्यायाम करत नाही. आपण काही वाक्य बघूया, तुम्हाला लगेच समजेल. शिल्पाने कोमलला मारले. शिल्पाने कोमलला मारले. दुसरं वाक्य आहे, अजय परीक्षेच्या वेळी गोष्टींची पुस्तके वाचत नाही. अजय परीक्षेच्या वेळी गोष्टींची पुस्तके वाचत नाही. तिसरं बघूया,
मी दहीभात जेवीन. मी दहीभात जेवीन. आणि चौथं वाक्य आहे, तो रोज व्यायाम करत नाही. यामध्ये आपल्याला नकारार्थी आणि होकारार्थी वाक्य शोधायचे. तर शिल्पाने कोमलला मारले. याच्यात काय आहे? तर होकार आहे, म्हणून हा होकारार्थी वाक्य. अजय परीक्षेच्या वेळी गोष्टींचे पुस्तक वाचत नाही. यामध्ये नकार दर्शवला आहे. नाही वाक्य, नाही क्रियापद आलेलं आहे, म्हणून नकारार्थी वाक्य आहे. मी दहीभात जेवीन. मी दहीभात जेवीन. याच्यात होकार आहे. बरोबर आहे. तो रोज व्यायाम करत नाही. तो रोज व्यायाम करत नाही. याच्यात नकार दर्शवलेला आहे, म्हणून हा निकारार्थी वाक्य आहे. तुम्हाला समजलं असेल की विधानार्थी वाक्य म्हणजे काय. त्याच्यात दोन प्रकार आहेत, होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य. आता आपण बघणार आहोत आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य. वाक्यात आज्ञा किंवा आदेश असतो. तुम्हाला वाक्याच्या प्रकारानुसार समजलं असेल की त्यात आज्ञा असते किंवा आदेश असतो. अशा वाक्यांना आपण काय म्हणणार? आज्ञार्थी वाक्य असे म्हणणार. बघा, वाक्य वाचा. उदाहरण बघूया आपण. मुलांनो रांगेत चला. मुलांनो रांगेत चला. दुसरं वाक्य आहे, उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. याच्यात काय आहे? एक आदेश दिलेला आहे किंवा आज्ञा केलेली आहे. मुलांना आज्ञा केलेली आहे, मुलांनो रांगेत चला. किंवा एक जनरल आदेश दिलेला आहे की उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. यामध्ये आज्ञा जाणवते किंवा आदेश जाणवते. ज्या वाक्यात आज्ञा किंवा आदेश जाणवतो ते वाक्य म्हणजे आज्ञार्थी वाक्य. तिसरा प्रकार बघूया, प्रश्नार्थक वाक्य. बघा, प्रश्नार्थक वाक्य. प्रश्न विचारणारे वाक्य म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. ज्या वाक्यात प्रश्न विचारले जातात, ज्या वाक्यातून आपण प्रश्न विचारतो, त्या वाक्याने काय म्हणणार आपण? प्रश्नार्थक वाक्य म्हणणार. बघूया, उदाहरण बघूया. वाक्य वाचा. तुला लाडू आवडतो का? तुला लाडू आवडतो का? आणि दुसरा आहे, तुम्ही सकाळी केव्हा उठता? तुम्ही सकाळी केव्हा उठता? यामध्ये दोन्ही वाक्यात काय आहे? तर आपण प्रश्न विचारलेला आहे. तुला लाडू आवडतो का? हेही प्रश्न आहे, आणि तुम्ही सकाळी केव्हा जेवता? हे देखील प्रश्न आहे. त्या शेवटला आपण प्रश्नचिन्ह लावतो. त्याच्या शेवटला आपण काय लावतो? प्रश्नचिन्ह लावतो. ते म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. समजले? आपण तीन प्रकार बघितले, आज्ञार्थी वाक्य, दुसरं विधानार्थी वाक्य आणि प्रश्नार्थक वाक्य. तिन्ही वाक्य तुम्हाला प्रकार समजले असतील. बरोबर आहे. आता शेवटचा प्रकार बघूया, उद्गारार्थी वाक्य. वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो. वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो. बघा, उदाहरण बघा, वाक्य वाचा. अरे रे, फार वाईट झाले. अरे रे, फार वाईट झालं. दुसरं वाक्य आहे, शाब्बास, चांगले काम केले. यामध्ये अरे रे आणि शाब्बास काय दाखवतात? तर भावना दाखवतात. अरे रे आणि शाब्बास हे दोन शब्द काय दाखवतात? तर भावना दाखवतात. यामध्ये भावना, ज्या वाक्यात भावना असते त्या वाक्याने आपण काय म्हणणार? उद्गारार्थी वाक्य असणार. बरोबर? त्याला काय म्हणणार? उद्गारार्थी वाक्य म्हणणार. अरे रे, शाब्बास यासारखे शब्द जेव्हा येतात तेव्हा ते उद्गारार्थी वाक्य असते. तर तुम्हाला चारही प्रकार मला वाटते समजले असतील. पहिला होता विधानार्थी वाक्य, दुसरा होता आज्ञार्थी वाक्य, तिसरा कोणता प्रकार होता? प्रश्नार्थक वाक्य, आणि चौथा प्रकार होता उद्गारार्थी वाक्य. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि नोटिफिकेशनची घंटी दाबा. आता पुढला आपण लेक्चर घेणार आहोत वाक्याचे प्रकार रचनेनुसार. तेव्हापर्यंत नमस्ते.